वाशिममध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले। तर आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार आणि तुमचं मतदान तुमचा अधिकार अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली आहे। वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत 28 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे बंडखोरांना मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके तसंच भाजप माजी मंत्री बाळा भेगडे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा कस लागणार आहे। अर्जाच्या छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 6 आणि नगरसेवक पदासाठी 71 अर्ज वैध झाले। दोंडाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अजून काही नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। विरोधकांची मनधरणी करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे। या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल त्यांच्या आई तसंच भाजपच्या उमेदवार नयनकुमार रावल यांच्यासमोर उमेदवार नसल्यानं बिनविरोध निवडणूक आलेली आहे। धुळे जिल्ह्यात अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्ष अपक्ष उमेदवारांची मनधरणी करतायत। अपक्ष उमेदवारांमुळे राजकीय पक्षांची मतं विभागली जातात। अनेक पक्षातील नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांची समजूत काढण्याचं काम केलं जात आहे। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपनं प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारत निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली, त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली। जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले। निवडणूक मतदान प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली असून ठिकठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आणि पथक भेटी देऊन तयारीचा आढावा घेतात। भाजपचे येवला शहर उपाध्यक्ष सागर नाईकवाडे यांच्या पत्नीला भाजपचं तिकीट मिळालं नाहीये, त्यामुळे नाराज झालेल्या नाईकवाडे यांनी थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हिंगोली जिल्ह्यातील 3 नगरपालिकांची निवडणूक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने नेमलेल्या पथकाच्या वतीने जिल्ह्याच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून चौकशी केली जाते। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 73 प्राध्यापकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया 2 वर्षापासून सुरू आहे। त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती। दरम्यान 3183 उमेदवारांनीच अर्ज दाखल केले। नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात। शिवसेनेला उमेदवार मिळत नसल्याची टीका भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी केली आहे। त्यानंतर शिवसेनेचे नेतेही टीका करण्याची संधी सोडत नाहीये। शिर्डीच्या राहतामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काही कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले। महाविकास आघाडीत सामील न होता पक्षाचा एबी फॉर्म भरल्यानं ही कारवाई करण्यात आली। वाशिम जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती फिसकटली। वाशिम, कारंजा, मंगळूरपीर आणि मालेगावमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या जागांवरून कोणीही मागे न हटल्यानं महायुतीचं समीकरण फिसकटल्याचं दिसून येत आहे। अमित ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमित ठाकरेंचं कौतुक केलं। मात्र महाराजांचा पुतळा पुन्हा झाकला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला आघाडी जाऊन पुन्हा पुतळ्याचं उद्घाटन करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली।